सर्वांना सादर दंडोत प्रणाम। आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे शब्दांचीच यत्ने देव करू शब्दच्या मुचा जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका। तुकोबांची ही तुकोक्ती खऱ्या अर्थाने इथे आपल्याला शब्दांचं सामर्थ्य सांगते। सामाजिक धार्मिक सांस्कृतिक सगळ्याच अंगानं ज्यावेळेस एखादी व्यक्ती एका मोठ्या पदावरती जाते आणि या सर्वच क्षेत्राचा सर्वसामान्यांना अतिशय महत्त्वपूर्ण असा उपयोग होतो, तशा वेळेस अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने पूजनीय होते। या पूजनीय होणाऱ्या व्यक्तीबद्दल जर म्हणायचं झालं तर जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण। आणि खऱ्या अर्थाने सर्व मोठी झालेली जेवढी काही माणसं आहेत ह्या माणसांना यातना सहन कराव्या लागलेल्या आहेत। खरं तर अशा व्यक्ती म्हणजे फार वेगळ्या पद्धतीच्या असतात। गुंतुनी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असे म्हणणारी ही माणसं खऱ्या अर्थाने त्या राष्ट्राला त्या देशाला त्या गावाला आणि समग्र समाजाला एक मोठं योगदान खऱ्या अर्थाने आहे। आज आपण या ठिकाणी डॉक्टर तुवी गेडाम साहेब डिलीट निमकीत साहेबांना या ठिकाणी डिलीट या पदवीने सन्मानित करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर त्यांनी आपल्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अंगानं महत्त्वाची अशी कामगिरी केलेली आहे आणि या कामगिरीचाच जीवनपट सर्वसामान्यांना समजावं म्हणून या ठिकाणी आम्ही आज आमच्या समवेत डॉक्टर गेडाम साहेब याचबरोबर डॉक्टर राष्ट्रपालजी मेश्राम सर याचबरोबर हे सगळं संयोजन करणारे श्री राजकुमारजी शेंडे ज्यांची आज आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत, असे केवळ नागपूर शहरालाच नव्हे तर एकूणच संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले थोर प्राध्यापक प्रख्यात इतिहासतज्ञ साक्षेपी संशोधक विचारवंत बुद्धिमान व्यासंगी ज्ञानोपासक सत्यान्वेषी लेखक तसेच महानुभाव विचारांचे भाष्यकार परमादरणीय डॉक्टर तुवी गेडाम साहेब यांना सर्वप्रथम या ठिकाणी मी दंडवत करतो। डॉक्टर तुवी गेडाम साहेब यांना त्यांच्या वयाच्या 98व्या वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने इतिहास या विषयात त्यांच्या शूद्र या ग्रंथावरील संशोधनाला डिलीट या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च उपाधीने सन्मानित केले। त्या निमित्ताने या ठिकाणी त्यांची ही मुलाखत आम्ही घेत आहोत। मी डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम, माझे सहकारी मित्र प्राध्यापक भारतभूषण शास्त्री, या मुलाखतीचं संयोजन करणारे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले कल्याण शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आणि आदरणीय डॉक्टर तुवी गेडाम साहेबांचे चिरंजीव सन्माननीय उन्मेषजी गेडाम साहेब, या मुलाखतीचं तंत्रनियोजन सांभाळणारे आमचे मित्र श्री राजकुमारजी शेंडे सर, आमचे दुसरे सन्मित्र श्री अनिलजी गायकवाड, सर्व मंडळींना सस्नेह मैत्रीपूर्ण दंडवत। प्रज्ञा परिश्रम आणि नीतिमत्ता ही मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाची अशी त्रिसूत्री आहे। मनुष्य कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्माला आला असला तरी या त्रिसूत्रीच्या बळावर आपल्या अंगभूत कलागुणांनी स्वतःचे असामान्यत्व सिद्ध करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण करीत असतात। या त्रिसूत्रीच्या अंगीकाराने मनुष्याच्या जीवनात अनोखे रोमांचकारी पर्व सुरू होते आणि मग सर्व अशक्यतांना बाजूला सारीत त्या व्यक्तीची विजिगीषू महत्वाकांक्षा यशाचे नवनवे प्रदेश पादाक्रांत करीत एका देदीप्यमान जीवनोत्कर्षाकडे स्वतःच्या प्रवासाला घेऊन जाते। अशी ही त्रिसूत्री समग्र मानवी जीवन उजळून काढणारी एक महत् अशी ऊर्जा आहे आणि या ऊर्जेचं एक मूर्तिमंत रूप उदाहरण म्हणजे डॉक्टर तुवी गेडाम सर।
अभावग्रस्त जीवन जगणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊनही गेडाम साहेबांनी स्वतःच्या प्रज्ञा, परिश्रम आणि नीतिमत्तेच्या बळावर शिक्षण क्षेत्रातील एक सर्वोच्च असं शिखर त्यांनी गाठलं आणि समाजापुढे, विद्यावंतांपुढे, अभ्यासकांपुढे, संशोधकांपुढे आपल्या ज्ञानातून आणि विद्या व्यासंगातून एक नवा आदर्श त्यांनी रचला. त्यांच्या या संस्कारक्षम आदर्श हा अनेकांना प्रेरणादायी अशा स्वरूपाचा आहे. त्यांचे जीवन शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध अंगांनी एक स्पृहणीय अशा प्रकारचं जीवन आहे. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा भारतातील इतिहास ज्यांनी आपल्या डोळ्यांनी स्वतः पाहिला, ज्यांनी स्वतः आपल्या अनुभूतीतून तो अनुभवला, असे हे चळवळीतील आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रातील अत्यंत निरलस, निर्मोही, निष्पृह आणि स्वतःला अत्यंत साधं जीवन जगणारे एक महर्षी व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने त्यांच्या वयाच्या 98व्या वर्षी त्यांच्या शूद्र या ग्रंथावरील संशोधनाला डिलीट ही सर्वोच्च पदवीने सन्मानित केले. हा क्षण जसा त्यांच्यासाठी, त्यांच्यातील विद्याव्यासंगी अनुभूतीसाठी, त्यांच्या परिवारासाठी जसा तो आनंदाचा क्षण आहे, तसाच तो या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व अभ्यासकांसाठी, ज्ञानाच्या क्षेत्रातील सर्व विद्यावंतांसाठी तेवढाच तो अभिनंदनीय आणि अनुकरणीय असा सोहळा आहे. त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आज दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी आम्ही त्यांची या ठिकाणी प्रकट मुलाखत घेत आहोत. तर या मुलाखतीची प्रश्न विचारण्यासाठी आमचे सन्मित्र आदरणीय भारतभूषण शास्त्री सर यांना मी विनंती करतो की ते मुलाखतीला सुरुवात करतील. नमस्कार साहेब. नमस्कार. या ठिकाणी हे सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर तुलसीदास विठूजी गेडाम सरांचा जन्म त्या ठिकाणी तळोदी बाळापूर, तालुका नागभीड, जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी झालेला आहे. दिनांक 10 जुलै 1924 रोजी सरांचा जन्म झालेला आहे. सर ज्या परिसरातून आले तो परिसर म्हणजे तळोदी बाळापूर. खऱ्या अर्थाने नागभीड तालुक्यामध्ये असणारं हे गाव चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, आणि या छोट्याशा गावामध्ये, ज्या गावामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षणाची सोय म्हणा, सामाजिक सांस्कृतिक अंगाची जी काही भूमिका आहे त्या असणारी सोय म्हणा, तर अत्यंत दुर्बल असा हा परिसर, आणि या परिसरामधून सरांनी येणे आणि संपूर्ण भारतभर एक महत्त्वपूर्ण अशी ऐतिहासिक कामगिरी करणे हा जीवनपट खऱ्या अर्थाने आदर्शवादी आहे. मी सरांना आता या ठिकाणी काही प्रश्न विचारतो की सर, ज्यावेळेस तुम्ही या तळोदी गावामध्ये जन्मलेला आहात, तळोदी गावामध्ये एकंदरीत आपला जो काही परिवार आहे, परिवाराच्या अनुषंगानं एका ग्रामीण भागामध्ये आपण जन्माला आलात, काय सांगसाल परिवार आणि तळोदी याबद्दल? मी तळोदी गावामध्ये जन्मलो. खरं म्हणजे असं आहे की माझा जन्म हाच मुळात आश्चर्यकारक आहे. आश्चर्यकारक असं की माझ्या गावामध्ये खाण्यापिण्याची सोय नाहीच नाही, परंतु इतर भौतिक साधनंसुद्धा आमच्या गावात नाही. बरं. त्याच्यामुळे आम्ही जी मंडळी आहे, विशेषतः अस्पृश्य मंडळी, हो, याबद्दल काय बोलावं. पहिला जो अस्पृश्य म्हटल्यानंतर त्या शब्दालाच लोक बिचकतात. बरोबर आहे.
आणि शब्दाला लोक बिचकल्यानंतर त्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बिघडून जातो एकंदर. चालेल. आता पहा, मी ज्या गावात जन्माला आलो ते गाव जवळजवळ 200 पेक्षा कमी लोकसंख्या वस्तीच असलेले गाव. म्हणजे 1924 लोकसंख्या 200च्या अंदाजे घर. हा. आणि त्यानंतर त्या गावामध्ये जी माणसं राहतात ती सगळी माणसं एका विशिष्ट विचारानं भारलेली असतात. विचारानं म्हणजे एका विशिष्ट विचारानं म्हणजे असं आहे की अरे हा महार्या रस्त्यानं चालला, हा महार्या, हा महार्या म्हणून त्याची हेटाळणी केली जावी. आता मी जेव्हा 4थीमध्ये आलो, मराठी 4थीमध्ये तळोदीला, तेव्हा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जे होता तो असाच महार्या म्हणून. गावातला पाटील, आमच्या गावामध्ये पाटील होता एक, म्हटला की त्याच्या कपाळाला आठ्या यायच्या आणि तो मग महार म्हणून टिंगल उडवायचे. स्वतःच उडवायचाच उडवायचा, पण इतरांना सुद्धा उडवायला तो प्रवृत्त करायचा. त्याच्यामुळे तशा परिस्थितीमध्ये आम्हाला शिक्षण घ्यावं लागलं. तुम्ही लक्षात घ्या की ज्या माणसाला महार म्हणून हेटाळलं गेलं असेल आणि महार म्हणून ज्याच्याकडे हेटाळण्याच्या दृष्टीने पाहिलं जात असेल, त्या माणसाच्या मनामध्ये की त्या माणसाच्या एकंदर वागण्यात बोलण्यात काय फरक पडत असेल, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याच्याकडे बोलण्याचा दृष्टिकोन, त्याच्याकडे वागण्याचा दृष्टिकोन हा जो इतरांचा दृष्टिकोन राहत असेल, त्यामुळे अर्धा अधिक माणूस तो खचून जातो. बरोबर आहे, खरं. आणि जेव्हा तो माणूस खचतो तेव्हा त्याच्या हातून असं काही मोठं भव्य दिव्य असं काही काम होईल अशी शक्यताच नसते. आमच्याकडे ती शक्यता नव्हती. एक तर गावाचा पाटील तो हेटाळणी करून आम्हाला, का रे महार्या तू शिकून काय करशील, तुझ्याच्यात काय होईल, तू गावामध्ये जा, एखाद्या पाटलाचे एखाद्या चांगल्या माणसाच्या घरचे गोरे राखा, गुरे घे जंगलात नाही आणि तिथं चालून संध्याकाळी आणून त्या गुरानं त्या मालकाच्या दाव्याला बांधून टाक. अशा पद्धतीचं बोलणं व्हायचं. तो जमाना असा विचित्र होता. आम्ही आता असं वाटतं की आम्ही शिकलोच कसे. बरोबर. तशा परिस्थितीमध्ये आम्ही शिकू कसे शकलो. आता आमचा हे मास्टर होता, समज मास्तर हुशार होता, शिकवत होता चांगला, त्याच्यामध्ये खोट नाही. आम्हाला तो मॅथमॅटिक्स म्हणजे गणित चांगला शिकवायचा. दाजीबा नाव त्याचं होतं आणि त्या दाजीबा नावामुळे तो आम्हाला सुद्धा म्हणायचा. तसा वागवत होता चांगला, असं नाही की तो काय
आमची हेटाणी करायचा असा नव्हता तो. परंतु त्या वागण्यामध्ये जरी आमच्याबद्दल तिरस्कार जरी नसला तरी बोलण्यात चालण्यामध्ये तो होता, दिसून येत होता. म्हणजे महार्या हा शब्द नेहमी ठरलेलाच होता प्रत्येकाला, नेहमी यायचा तो तोंडावर त्यांचा, अरे महार्या. आमचा एक दोस्त होता, त्याचं नाव काही आता आठवत नाही, बर, पण दोस्त होता. हे दाजीबा शिक्षक कितवीला शिकवायचे त्यावेळेस, समजा तुम्ही तो आमच्या बरोबरच राहायचा ना. बर, म्हणजे आमच्या बरोबर शिकायचा, त्याच्यामुळे कमी जास्त पण नव्हता तो. सारखेच उंचीचे सारखे विचाराचे होते तो. त्याच्यामुळे तो भागच नव्हता तो. परंतु पहिल्यांदा मला हे सांगा, आता तुम्ही माझी मुलाखत घेऊन राहिले, किती वेळ चालले? एक तास. म्हणजे त्याप्रमाणे मलाही आवडता घ्यावं लागेल. हो, चालू द्या, आपल्याला दीर्घ व्यवस्थित घ्यायचे आपल्याला. तुम्ही जितकं सांगाल तितकं आमच्यासाठी चांगले. शिदोरी ते आमच्यासाठी महत्वपूर्ण, भरपूर उपसून घ्यायचं आहे. तुमच्याकडे झरे आहेत सगळे अनुभवाचे. खऱ्या अर्थानं ही जी काही भूमिका तुम्ही सांगितली की तत्कालीन पद्धतीमध्ये सर आपणही बघतो, ज्यावेळेस गाव कुसा बाहेरचं जिणं, बरोबर, हा कालखंड पाहिला तर 1924च्या संदर्भातला, आणि 1942ला ज्यावेळेस जो काही लढा असेल किंवा 1947ला स्वातंत्र्य असेल, त्या अगोदर 20 ते 25 वर्षाचा हा कालखंड. त्या अगोदरची परिस्थिती साहेबांनी या ठिकाणी वर्णित केली की गाव कुसा बाहेरचं जिणं हे तत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा होतं. ज्या पद्धतीने आपण वेदकालीन संस्कृतीपासून त्या आतापर्यंत आलेल्या संस्कृतीबद्दल ज्यावेळेस विश्लेषण करतो की खऱ्या अर्थानं आज सुद्धा आपण ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर वेगवेगळे वाडे आहेत. पाटलांचा वाडा वेगळा, इकडे महार समाज वेगळा राहतो, तिकडे तो समाज वेगळा राहतो. म्हणजे ही जी काही जातीअंताची भूमिका ही पूर्वीपासून त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि साहेबांना जो काही संघर्ष करावा लागला खऱ्या अर्थानं तो अतिशय खूप म्हणजे शब्दात न सांगता येणारा सारखा हा प्रसंग घडलेला आहे. एकदा माझ्या वडिलाला काही पैशाची गरज पडली होती. बर, रोवण आमच्या भागाला धान शेती असल्यामुळे रोवणं राहते. त्या रोवण्यासाठी म्हणून पैसा पाहिजे होता. म्हणजे रोवण्यासाठी मला पैसे पाहिजे, पैसे तुम्ही द्या. तर तुझा पोरगा काय करतो? बरं, म्हणजे शिकतो. तुमच्या वडिलांना प्रश्न केला? हो, नाही मला विचारत. बर, मग माझ्या वडिलांना विचारलं, तुझा पोरगा काय करतो? शिकतो. काय शिकतो? शाळेमध्ये जे शिकवलं जातं ते शिकतो. शाळेत काय शिकवतात? म्हणजे पाढे शिकवतात, आईचे पाढे, त्यानंतर ते जे काय असेल ते शिक्षक होतं. मग शिकून काय करेल तुझा पोरगा? नोकरी करेल. नोकरी कोणती करेल? आता जे मिळेल ते करेल. म्हणजे तुझा पोरगा पुढे जेव्हा मोठ्या वर्गात जाईल तेव्हा शिकेल तर काय करेल? नोकरी करेल. नोकरी कोणती करेल? तर जे मिळेल ते मिळेल. आणि नोकरी मिळाल्यानंतर तो काही होऊ शकेल. तो म्हणजे तुझा पोरगा उद्या शिकेल की एखादा ऑफिसरही होऊ शकेल. होईल बरे, न व्हायला काय झालं? बरं, म्हणजे तुझा पोरगा उद्या नोकरी करेल, एखादा ऑफिसर होईल. आणि आमचे हे जे तेली कुंडूमाडी आहेत ना म्हणे, याला तुझा पोरगा येऊन शिकवेल म्हणे. नाही तसं नाही म्हणे. मी म्हटलं तसं नाही. नोकरी केली म्हणून तेली कुंडूमाडीला शिकवेल असं नाही, तो सगळ्याला शिकवेल. बरोबर, ब्राह्मणाचा पोरगा असेल त्याला शिकवेल म्हणजे. खरी गोष्ट आहे. असं कसं होईल म्हणे? होईल म्हणे, असंच होईल.
कारण ब्राह्मणाचा पोरगा जर वर्गात आला त्याला माझा कुटुंबाबरोबर तर त्याला माझा कुणाला शिकवेल त्याला शिकवलं नाही असं होणार नाही म्हटलं. त्यालाही होईल त्यालाही शिकवलं जाईल. म्हणजे असं सांग म्हणे आम्हाला की तेली माळी कुणबी हे जसे शिकतील त्या पद्धतीने शिकतील त्या पद्धतीने तुझा पोरगा शिकेल, त्या पद्धतीने तुझा पोरगा वाचन करेल, त्या पद्धतीने तुझा पोरगा लोकांना शिकवेल, धडे देईल. जसे लोकांना धडे तुझ्या पोराला धडे देतील. असं होईल नाही, असं झालं पाहिजे का असं तुला वाटते काय? म्हणून वाटते काय असं वाटणार जेव्हा मी शिकून राहिलो मला वाटणार ना मला माझा पोरगा शिकला पाहिजे म्हणून. पण त्या वर्गामधल्या एका मुलाला तिथल्या मास्तरांनी समजलं की छडी मारली त्याला. तो मुलगा छडी मारल्यावर चिडला आणि चिडून सांगून राहिला की तुम्हाला छडी मारायचा अधिकार नाही. कशाला छडी मारली? नाही म्हणे तू चुकीचं बोलला. मी चुकीचं काही बोललो नाही म्हटलं. मी चुकीचं बोललोच नाही. तुम्ही मास्तर असून आपली मर्यादा सोडली आणि एका गरीब बापाच्या पोराला तो छडी मारली ही चूक केली पाहिजे असं म्हणणारा तो हा. तेव्हापासून मला वर्गामध्ये मुलं वाईट तऱ्हेनं वागवत असत. म्हणजे अस्पृश्य म्हणून वागवत असत पण वाईट तऱ्हेनं वागवत असतात त्यांना. तर हा त्यावेळच्या एकंदर परिस्थिती एकंदर काय म्हणून त्याला तुमच्या कृतीचा हा जो परिणाम आहे म्हणजे अस्पृश्यता ती त्यांनी होती अंतर पण एक धसका त्यांना नाही का की आपण जर काही जास्त अन्याय केला तर समोरची व्यक्ती प्रतिकार करू शकते. ही एक परिस्थिती होती त्या करते आणि त्या परिस्थितीनं आम्हाला थोडंसं मोठं केलं. आम्ही लहान जरी असलो मी त्यांना म्हटलं नंतर साहेब म्हटलं तुम्ही म्हटलं बरोबर काम नाही केलं. तुम्ही काय झालं? आम्ही कोण आहो काय आहो हा भाग वेगळा म्हटला. बरोबर. पण जेव्हा वर्गामध्ये जेव्हा विद्यार्थी म्हणून येतो हा विद्यार्थी सारख्या श्रेणीचा असतो म्हटलं. विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी. बरोबर. त्याच्यामध्ये म्हटलं तर हा विद्यार्थी महाराष्ट्रात महार आहे की हा ब्राह्मण आहे की हा तेली आहे की हा कुंभे असं नसतं म्हटलं. हे जरा थोडंसं हे करा म्हटलं. तुम्ही तुमच्या बोलण्यात वागण्यामध्ये होते असू द्या म्हटलं. हा एक प्रश्न की ज्याच्यामुळे मला थोडंसं काहीतरी बोलण्याची धीर येत होते. आमचे वडील कास्तकार. माझ्या घरी शेती होती. बरं. 8 एकर जमीन होती माझ्याकडे. लहान थोडी नव्हती. बरोबर. घरचा म्हणजे हे तुम्ही वडिलांविषयी सांगितलं. आईकडून काय संस्काराची शिदोरी मिळाली तुम्हाला? आई तर माझी फारच अडाणी होती. बरं बरं. पण तिच्यापासून काही शिकण्यासारखं मला काही नव्हतं. हा ती भूमिका वडिलांनी पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही. भावाने मोठा भाऊ माझा मोठा भाऊ होता तो मरण पावला. हा काय नाव त्यांचं? आको. बर. आको. हा. तर तो मरण पावला आणि वयाच्या तो जवळजवळ 16-17 वर्षाचा हा तो मरण पावला. माझ्यावर फार प्रेम होत होतं.
मोठे तुमच्यापेक्षा मोठे होते? मोठा, माझ्यापेक्षा मोठा, माझ्या आणि तो शिकवायचा तो, नाही तो शिकत होता, असा अडायचा होता. आमच्याकडे तुमच्याकडे माहीत आहे सोंडी नावाची एक वस्तू आहे घरामध्ये. बर. ते सोंडी म्हणजे अशी लहान म्हणा घरासारखंच असे, त्या ठिकाणी मी बसत होतो, अभ्यास करत होतो. आणि त्या अभ्यासामध्ये मग कधी माझा भाऊ द्यायचा, सांगायचा हे असं कर, हे तसं कर, असं कर, तसं कर. पण माझा भाऊ वयाच्या जवळजवळ 16 जास्त 17-18 वर असताना मरण पावला. अत्यंत वाईट वाटलं मला. मोठा भाऊ म्हणून नाही, तो माझ्यापेक्षा मोठा होता म्हणून नाही, पण तो मला शिकवायचा. तो आपला गुरुच होता थोडक्यामध्ये. तो मला शिकवायचा आणि त्या शिकवण्यातून बरंच सांगायचा, त्या शिकवण्यातून बरंच सांगायचा. आणि त्याच्यामुळे मग मला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कळायच्या. पूर्वीच्या काळामध्ये आई वडील लहान मुलांना कथा सांगायच्या. या कथेमधून बऱ्याचशा गोष्टी त्याला कळायच्या. त्या कथा नुसत्या कथा नव्हत्या, त्या जीवनाचा सार होता. जीवनाचा त्याच्यामध्ये सार होता त्या कथेमध्ये. खरं बरोबर आहे. ते जीवनाचा सार सांगायचे आई वडील कथेच्या रूपातून. आणि त्या जीवनाचा सार म्हणून आम्हाला काही गोष्टी कळायच्या. जीवन म्हणजे शेवटी जीवन म्हणजे काय, शेवटी जीवन म्हणजे काय. आयुष्यात एक पट आहे. बरोबर आहे. जीवन म्हणजे आयुष्यात एक पट आहे. त्या पटातून जसं बैलाची जोडी असते, पटातून धावते, ते जोडी धावते आणि एका जोडीची दुसऱ्या जोडीला डावलण्याचा प्रयत्न करते. तसा हा जीवनपट आहे. या जीवनपटातून माणूस धावायला लागतो तेव्हा तो नुसता धावत नाही. तो नुसता धावत नाही, तर धावण्याबरोबर काही शिकतो. बरोबर आहे. आणि हे जेव्हा शिकणं असं त्याचं असते, ते शिकणं महत्त्वाचं असतं. आम्हाला शिकायला पुष्कळ मिळत असे आई वडिलांकडून. आई तर अडाणी जरी असली तरी व्यवहारी होती. हो, ती व्यवहारी होती. ती मला एक मोठी बहीण होती. ती लवकर मरण पावली. काय नाव त्यांचं? सुंदर. हो, सुंदराबाई. ती मरण पावल्यानंतर मला दुःख झालं, पण माझ्या आईला फार झालं. कारण असं आहे की तिची एक सखू असली, सखी असल्यासारखी मुलगी, पण सखीच्या रूपाने एकमेकांसोबत राहायच्या. त्या रूपात ती वावरत. ती जेवण वाढणं, जेवण करणं, या सगळ्या गोष्टी घरातल्या करत असे. आणि आमची आई वडील भाऊ बहीण बाई रोवाला जेव्हा जायचं त्यांचं सगळं स्वयंपाक ही करून ठेवायची. संध्याकाळचा स्वयंपाक. आणि त्या संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या बरोबर ते मग सगळं मग हसत खुसत आम्ही जेवण करतो. एक प्रकारे हे जे जीवन आहे, जीवनाच्या सगळ्या अंगाचा अभ्यास मला त्या परिस्थितीमध्ये झाला. अभ्यास हा फार मोठा शब्द झाला तसा. कारण आपले अभ्यास करायचे नव्हते, परंतु तो जो अनुभव आहे, परंतु
वर्गात जेव्हा जायचे तर तेव्हा हे त्या वर्गामध्ये जेव्हा मास्टर शिकवायचे तेव्हा मास्तर मारून शिकवायचे. बरं. मारत असत आणि शिकवत असत. कारण मारल्याशिवाय अभ्यास होत नाही. छडी लागे छमछम विद्या ही गमगम. शिकवत असत. याच्याशिवाय अभ्यास होत नाही असा त्यावेळेचा समज होता. हा हा आणि तो खरा होता. नाही, बरोबर आहे. आणि तो खरा होता. कारण मारल्याशिवाय विद्यार्थ्यांना अभ्यास येत नाही असा असा त्याकरता परिपाठ होता. आणि त्या परिपाठातून आम्ही पुढे गेलो. म्हणून असं आहे कधी कधी असं वाटतं मला की आपण शिकलो कशासाठी. मी विचार करतो माझ्या मनात आपण शिकलो कशासाठी. लहानाचे मोठे झालो मोठ्याचे त्याच्यापेक्षा मोठे झालो. काही पुस्तकं घेतली वाचलं काही शिकलो. पण हे सगळं शिकलो का आपण त्याच्यासाठी. समाजाला आपण काय देणं करतो. बरोबर आहे. आपण शिकतो म्हणजे काय करतो. आईचे फाडे करतो का नाही. नुसती आईचे फाडे करू नये. समाजाला काहीतरी आपण दिलं पाहिजे अशी जाणीव ज्या क्षणाला निर्माण होते माणसाला त्यावेळेस तो सामाजिक प्राणी बनतो. बरोबर आहे. त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने सामाजिक प्राणी बनतो. जर हा सामाजिक प्राणी बनला नाही तर गुरंढोरं आणि तो त्याच्यात फरक पडतो. ही जी गुंपण आहे जी पे बॅक टू सोसायटीची जी भावना आहे ही तुमच्या मनामध्ये बालपणी कोणत्या वयापासूनच. माझ्या वयामध्ये म्हणजे मी आठवी 10वी असेल त्यावेळी. हां बरं. त्यावेळी तुम्ही नागपूरला शिक्षण घ्यायला. ब्रह्मपुरीला मी शिकत होतो. आणि त्यावेळेस ब्रह्मपुरीला चार वर्ग होते. बरं. हे 4 वर्ग मिळून शिक्षण व्हायचं. आणि ब्रह्मपुरीचे हेडमास्तर बागडदेव. हा बागडदेव फार कडक पण तितकाच नरम. नरम या अर्थानं एकदा माझ्या हातून चूक झाली. आणि त्या काळामध्ये चुका विद्या त्याच्यावर होतच होतं. चुका नाही झाला तर विद्याच नाही. चुका आणि शिका हा मूलमंत्र. मग त्या मास्टरांनी हेडमास्टर बागडदेवांनी मला मारलं. मी त्याला म्हटलं गुरुजी मला मारलं का. माझी काय चूक. तुझी चूक एक आहे म्हणजे एकच असती सांगितली असती. तुझ्या 2-4 चुका म्हणून सांगा म्हणजे बा तू एक तर महार हो. महारच्या हातून चुका होतात का. होतात. मग महार आणि तुझ्या हातून झालेल्या चुका. आणि चूक कशी म्हणजे तू वर्गामध्ये अभ्यास न करता बाजूच्या विद्यार्थ्याशी गप्पा मारत बसतो. हे चूक नाही काय. सर तुमचं तळोदी हे गाव आणि ब्रह्मपुरी हे गाव या दोन्ही गावांमधलं अंतर साधारणतः 35 किलोमीटरपर्यंतचं आहे. तर त्यावेळी जेव्हा तुम्ही ब्रह्मपुरीला शिक्षणासाठी गेले तेव्हा तुमचा तो त्या दरम्यानचा जो प्रवास आहे तो गावावरून व्हायचा की ब्रह्मपुरीमध्ये तुम्ही राहत होते. नाही माझी आई आणि मी. बरं. आईसोबत तुम्ही राहत होते ब्रह्मपुरीला. माझी राहत होती ब्रह्मपुरी राहत होतो. बरं.
आणि ते ब्रह्मपुरीतूनच शिकलो, पण ब्रह्मपुरीमध्ये शिकलो. बरं. हां, तळोदीतून नाही. तळोदीतून नाही, म्हणजे शिक्षणासाठी आई सोबत आली ब्रह्मपुरीला. आईसोबत. बरं. हां. शाळेत आणि तिथे तुम्हाला साधारणतः किती वर्ष तुम्ही शिक्षणासाठी? 4 वर्ष. 4 वर्ष घालवली. ब्रह्मपुरीला. कारण 6वी 7वी 8वी बरं. अशा होत्या. बरं. हां. आणि ब्रह्मपुरीला शिकला पाहिजे. बरं. हां. असा आग्रह माझ्या भावाचा. कारण तिथं तुला शिक्षण मिळेल. बरं. हां. जे काय शिक्षण ते तिथे. कारण तळोदीमध्ये फक्त 4था तळोदी. चौथीवरून तळोदी जिल्हा परिषद शाळा आपली. जिल्हा परिषद. आणि त्यात तळोदीमध्ये शिक्षण सरकूच होतं, सरकू शकत नव्हतं. बरोबर. म्हणून तळोदी सोडून ब्रह्मपुरीला राहायला गेलो. म्हणजे साधारणतः 80-90 वर्षापूर्वी ब्रह्मपुरी हे शिक्षणाचं केंद्र होतं त्या भागातलं. होतं. शिकवते ब्रह्मपुरीला. आम्ही सगळे लोक ब्रह्मपुरीला शिकत होतो. आणि तिथे हेडमास्टर चांगले होते. बागळकर सर. एक जोशी मास्टर होता. जोशी सर होते. जोशी. तो उत्तम मराठी शिकवायचा. बरं. हां. आणि त्याच्या शिक्षणानं आमची मराठी सुधारली. बरं. हां. एक दुसरा मास्टर होता, तो ड्रॉइंग शिकवायचा. बरं. आता ड्रॉइंगची कथा पहा. बरं. आमचा मास्टर ड्रॉइंगचा मास्टर, त्याचे नाव जोशीच होतं. बरं. त्या काळात दोषीच होतो, कारण सगळे ब्राह्मण. बरं. हां. तर जोशीच जास्त. जोशी जास्त. 9वी 10वीचा प्रसंग का? हा. 7वी 8वी 9वीचा प्रसंग. 7वी 8वी. हा जोशी मास्टर ड्रॉइंग उत्तम शिकवायचा. बरं. त्याने एकदा मला ड्रॉइंगचा नकाशा काढायला सांगितलं. ड्रॉइंगचा नकाशा म्हणजे ड्रॉइंगबद्दल तुला काय माहिती आहे ते सांग. बरं. म्हटलं साहेब मला काय माहिती असणार ड्रॉइंगबद्दल. बरं. तुम्ही सांगा ते माझी माहिती. नाही म्हणजे काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणजे. बरं. म्हणून मग त्या मास्टरला म्हटलं असं आहे, आमचे हेडमास्टर म्हणजे हेडमास्टर तोच बागळकर सर. बागळदेव सर. आमचे हेडमास्टर ड्रॉइंग उत्तम शिकवतात. आता तू म्हणे हेडमास्टरचं नाव घेतं, आता ड्रॉइंग उत्तम शिकवतो म्हणतो, तुला काही अक्कल आहे ना साहेब. बरं. मला अक्कल नसली तर तुम्ही कसे माझे मास्टर झाले. तर सर, ब्रह्मपुरीमध्ये तुम्ही शिक्षण घेत होते त्या काळामध्ये, आणि बहुतांश शिक्षक वर्ग हा ब्राह्मण वर्गातला होता असं तुमच्या सांगण्यातून आलेलं आहे. आणि महात्मा फुलेंनी जे साहित्य लिहिलं त्याच्या 20-25 वर्ष आधीपर्यंत, तर त्यांच्या साहित्यामध्ये त्यांना पंतोजी हा शब्द योजला आहे त्यांनी. तुमच्याकडे पंतोजी हा शब्द वापरला जायचा का शाळेत? नाही. तर त्यावेळी कोणता शब्द वापरायचे सरांना? गुरुजी हा शब्द वापरायचे. बरं. हा. गुरुजी. पंतोजी हा शब्द आपल्याकडे आलाच नाही. बरं. गुरुजी शब्द आला, आणि तोही गुरुजी या अर्थी नाही. बरं. मास्तर या अर्थी. मास्तरजी या अर्थी. म्हणजे त्यावेळी जे संबोधन होतं पंतोजींना ते गुरुजी मध्ये रूपांतरित झालं, आणि नंतर मास्तरजी मध्ये रूपांतरित झालं. कारण अलीकडे मास्तरजी किंवा गुरुजी हे शब्द, दोन्ही शब्द वापरले जात नाही शिक्षण क्षेत्रामध्ये. आता त्याला इंग्रजी हा सर शब्द आपण वापरतो. सर, हा काळ जो आहे मला वाटतं 1942चा काळ. हो. हे की नाही, 1942 मध्ये त्या ठिकाणी चले जावचं आंदोलन, आणि 1943ला तुम्ही 10वी होत आहे, है का नाही? 1943ला
दहावी तुमची मॅट्रिक. हो ना, 1943. हा, तर 42चा जो काही काळ आहे समजा चले जाव आंदोलनाचा, हो. तर या संदर्भात काय सांगू शकाल? समजा 42च्या आंदोलनामध्ये आम्ही भाग घ्यावा बरं. हो. असं त्यावेळेस आम्हाला वाटत नव्हतं. बरं. हो. एक तर काय, 2 गोष्टी तिथं होते. पहिली गोष्ट अशी की जातीयता होती. जातीयता. या जातीयतेच्या आधारे शिक्षण घेणे कठीण होतं. तेव्हा 42च्या आंदोलनामध्ये आम्ही जावं, त्यात भाग घ्यावा असं कधी वाटलंच नाही. बरं. हो. लोक जेव्हा 42च्या आंदोलनामध्ये जात असत, दंगे धुपे करत असत, त्यावेळेस आम्ही त्यांना शिवी देत होतो. बरं. हो. समजलं? बरं. हो. म्हणजे अस्पृश्यतेचे चटके त्यांनी अत्यंत दाहक चटके भोगल्यामुळे आम्ही त्यांना शिवी देतो. बरं. हां. कारण अस्पृश्यता ही त्याही काळामध्ये म्हणजे प्रखरतेनं जाणवत होते. प्रखरतेने जाणवत होती. त्यामुळे पारतंत्र्यामध्येही ते स्वकीयांकडून स्वदेशीयांकडून ते गुलामच होते. आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ती स्वातंत्र्याची भावना उत्पन्न होऊ शकली. यामध्ये बघा, त्यांच्यामध्ये एक सोशल कमिटमेंट त्यांच्यामध्ये निर्माण झाली, पण सामाजिक परिस्थितीने त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण होऊ दिली नाही. यामध्ये या देशातील व्यवस्थेचा हा दोष आहे. म्हणजे जरी इंग्रज जरी होते तरी ते एक प्रकारे खऱ्या अर्थानं अस्पृश्यता निर्मूलनाचंच कार्य त्या ठिकाणी करत होते. साहेबांची भूमिका म्हणजे अशी होती त्या परिषदेमध्ये की जे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल ते सुद्धा सांगता येत नाही की पुन्हा आपल्यावरती अन्याय होऊ शकतो. नाही, म्हणजे एक असा अस्पृश्यतेचा भाग सोडला समज, तरी वागताना आपण तेरी मारी कुणबी हे सोडा, पण राज्यकर्ता जो वर्ग होता तो आम्हाला ताकदाने वागत होता. त्या काळचे राज्यकर्ते, त्या काळचा राज्यकर्ते म्हणजे जसं समजा हा तेली आहे, पण चांगला आहे, शिकला आहे. हा शिकला तेली, शिकला कुणबी, हा आम्हाला ताकदाने वागत. बरं. सर, आपण 1940 साली पुढील शिक्षणासाठी वडिलांसोबत तळोदीवरून नागपूरला पायी निघाले. हो. आणि हा तुमच्या जीवनामधला अत्यंत कठीण प्रसंग आहे. बरोबर. म्हणजे 105 किलोमीटरचं जे अंतर आहे ते त्या काळामध्ये फार दूरचं अंतर, म्हणजे दुसऱ्या देशातलं अंतर समजलं जायचं. आणि अशाही परिस्थितीमध्ये तुमच्यामधल्या ज्ञान लालसेने तुम्हाला इथपर्यंत नागपूरच्या ओढीपर्यंत कसं ओढलं, यामागे तुमच्या वडिलांची आणि तुमची काय? माझ्यापेक्षा माझ्या वडिलाचे जिद्द. वडील आणि माझा मोठा भाऊ. बरं. मोठा भावाला वाटेल माझा भाऊ शिकला पाहिजे. बरं. त्याची शिकवण्याची इच्छा होती. बरं. आणि त्या शिकवण्याची इच्छा तो म्हणजे तू काही कर, पण तू नागपूर काय, तू जवळचं गाव ब्रह्मपुरी बरोबर आणि चंद्रपूर. हो. पण चंद्रपूरमध्ये जास्त चांगलं शिक्षण नव्हतं. तिथं ज्युबिली हायस्कूल आहे, अजूनही आहे ते. ज्युबिली हायस्कूल चंद्रपूरला. या ज्युबिली हायस्कूलमध्ये शिकावं असं पहिल्यांदा वाटलं मला. बरं. पण नंतर माझ्या बापानं म्हटलं तिथे नको जाऊ नये, तू नागपूरला जा. बरं. तर नागपूरला जाण्यासाठी प्रवृत्त केलं माझ्या वडिलांनी. बरं. आणि तिथून मग म्हणजे मी जाऊ कसा, आता मी येतो तुझ्याबरोबर. बरं. मग हा प्रवास कसा राहिला तुमचा, म्हणजे नागपूरपर्यंतचा? सुरुवातीला आम्ही तळोदी सोडली. बरं. हो. ब्रह्मपुरीला पहिला मुक्काम. ब्रह्मपुरीला. हो. 12 कोस बरोबर. पहिला मुक्काम ब्रह्मपुरी.
ब्रह्मपुरी. ब्रह्मपूरला माझा एक मामे भाऊ होता, बरं. हो. त्याच्या घरी मुक्काम केला. बरं. तिथून ब्रह्मपुरीवरून मुक्काम निघालो तो भिवापूरला. दुसरा मुक्काम भिवापूर. दुसऱ्या रात्री भिवापूरला आमचे नातलग होते. बरं. श्रीमंत पाटील होता धरणाला. आपल्या त्याचं काय पाटलाचं नाव भलतंच होतं. धन्नू सेठ. हां, नाही तो पाटीलच होता तो. बरं. म्हणजे दुसऱ्याच नावाचा होता, खरा पाटील होता. बरं. तर त्या पाटलाकडे मुक्काम. तिथून भिवापूर आम्ही निघालो. एकदम हा उदापूर गाव. उदापूर गाव आहे ना. बरं. तिसरा मुक्काम उदापूरला तुमचा राहील. तिसरा मुक्काम उदापूरला गेला. उदापूरला एक आमचा नातली निघाला. त्या ठिकाणी जेवण केलं. बरं. हो. उदापूरला. बरं. आणि उदापूरहून निघालो ते एकदम आपल्या हे गाव उमरेड. उमरेड विजापूर झालं. हे जवळचं गाव, उदापूरच्या जवळचं. कानपा टेम्पा. कानपाचं हे आपलं हे जवळचं गाव नाही. वीरगाव. वीरगाव पाचगाव. बरं. तिथून मग नागपूरला असे 4 मुक्काम परत आलो. बरं सर, ज्या वेळी तुम्ही निघाले, आताही आम्ही त्या रस्त्याने जेव्हा जातो तळोजी मार्गाने, तर साधारणतः भिवापूर नंतर घनदाट जंगल त्या भागामध्ये आहे. तर त्या काळामध्ये त्या जंगलामधून जो प्रवास तुम्ही केला, तर असे तुम्हाला कोणते अनुभव आले त्या जंगलाचा? एकच अनुभव आला जंगलामध्ये. तळोजी म्हणजे निघालो आम्ही. पहिला अनुभव तळोजीच्या जवळच झाला. बरं. वाघाचा. बरं. कारण आमच्या तळोजीपासून तिकडे उमरेड भिवापूर पुढे तर जंगलच जंगल. बरं. जंगल. तिचा मला आवाज, मी माझी आई काय म्हणाली, त्याला जोरात चाल म्हणे. जोरात मी म्हटलं जोरात चाल. मग जंगल निघाल्यानंतर म्हटलं जोरात चाल. आई म्हणे इथं वाघा राहतो. म्हणजे वाघ तुमच्या शेजारी. तिथून तुम्ही शिक्षणासाठी नागपूरला निघाले. नागपूरला निघालो. शिकण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. बरेच. एक तेंदू पत्त्याचं उदाहरण तुम्ही सांगत असता. विक्री केली मी वगैरे, तर त्याच्याबद्दल कसं सांगतात? तेंदूपत्ता म्हणजे आमच्या भागातलं जीवन आहे. उन्हाळ्यात विशेषतः उन्हाळ्या दिवसाचं. कारण सगळं तेंदूपत्ता जो तोडला जात असेल तो तोडून घरी न्यायचा. त्याचे पुढे 100चा 1 पुडा, 100 पानाचा 1 पुडा, तो पुडा बांधला. त्या पुड्याचे हे करायचे, त्याची त्या पुड्याचे पुढे करायचे. आणि ते पुढे बांधायचे. आणि नंतर जो मालक असेल त्या मालकाला ते विकायचे. त्या मालकाला नेऊन विकायचे. त्याच्यातून काय अर्थार्जन व्हायचं वगैरे, काही पैसा मिळायचा. 6 आणे. त्या काळात 6 आणे 100. बरं. 6 आणे शेकडा. 6 आणे 100. 6 आणे 100. काही वेळ 4 आणे 100. त्या मालकाला जसं वाटलं तसं तो विकायचा. कधी ते पुढे खराब म्हणून फेकून द्यायचं. म्हणजे हे विकत घेण्यासारखे नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये नाणे हे चलन होतं, जसं आज रुपये हे चलन आहे. नाणं होतं. पण सर 40 मध्ये जेव्हा तुम्ही एवढा 5 दिवसांचा पायी प्रवास करून नागपूरमध्ये आले, आणि जे तुम्ही पुढील शिक्षण घेतलं पटवर्धन हायस्कूल येथे आणि त्यानंतरचा, तर या शिक्षणातील तुमचे जे महत्त्वाचे अनुभव आहेत सामाजिक आणि शैक्षणिक अंगाने, ते आम्हा प्रेक्षकांना सांगू शकतो? एक अनुभव मला शाळेतला सांगतो. पटवर्धन हायस्कूलमधला. बरं सर. हो.
पटवर्धन हायस्कूल त्याकरता पहिल्या नंबरचं शाळेत पहिल्या बरं. नंबरची शाळा. बरं हो. पटवर्धन हायस्कूलमध्ये शिकला विद्यार्थी तर तो हुशार. बरं हां. आज ते आमची क्लास फेलो काही होते ना पटवर्धन हायस्कूलमध्ये. बरं हो. त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. बरं. आता त्यांची नावं बरीचशी आठवत नाही बरं हां. समज, परंतु एक नाव आठवते की ज्या नावामुळे मी पुढे शिकलो. बरं. समज तेही नाव आठवत नाही. बरं. परंतु त्या नावामुळे ते म्हणजे मी खऱ्या अर्थानं इंग्रजी शाळेमध्ये गेलो ते त्या पोरामुळे. बरं. गणवीर. गणवीर. गणवीर त्याचं नाव तो आपल्या जातीचा होता. बरं हो. हं. त्याने मला शिकायला प्रवृत्त केलं. बरं. मी त्याच्यापेक्षा हुशार असल्यामुळे तो काय म्हणे, आम्ही तू शिक म्हणे, तू बरं हां. तू माझ्यापेक्षा हुशार आहेस म्हणे. बरं हां. तर त्याच्यामुळे मग मी शिकतच गेलो. म्हणजे तिथून त्या गणवीरच्या मुळे नंतर मी शिकत गेलो तर इथपर्यंत आलो. समजलं. शिकणं वयाच्या काय सांगतो आपला. बरं, याच शाळेमध्ये शिक्षण घेत असताना जसे तुम्हाला गावामध्ये जे जातीयतेचे चटके सहन करावे लागले, असा काही अनुभव तुम्हाला या नागपूर शहरामध्ये पटवर्धन हायस्कूलमध्ये आले आहेत का? नागपूर शहरात अनुभव नाही आला तसा अनुभव नाही आला. नागपूर शहरात बापट मास्टर होते. बरं हां. कोण? बापट सर. बापट सायन्स टीचर होते. सायन्स टीचर. आणि ते सायन्स उत्तम शिकवायचे. कुडकरी मास्टर होते इंग्रजी मराठी दोन्हीची. खेर मास्टर होते. बरं हां. खेर. ड्रॉइंग टीचर असेच. सर, तुम्ही ज्या काळामध्ये हे शिक्षण घेत होते तेव्हा नागपूर शहरामध्ये जे मागासवर्गीय होतं त्यांची अनेक चळवळी, सामाजिक चळवळी, आणि डॉक्टर आंबेडकरांनी ज्या सामाजिक चळवळ उभी केली होती त्या चळवळीचा बरंचसा लोण या नागपूर शहरामध्ये पसरलं होतं आणि अनेक सामाजिक चळवळी निर्माण झाल्या होत्या. तर या सामाजिक चळवळीमध्ये आपलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? माझं योगदान होतं ना. बरं हां. आम्ही 1942 जे आंदोलन झालं ना, त्या 42च्या आंदोलनामध्ये आम्ही प्रत्यक्ष भाग घेतला होता. चले जाऊ आंदोलनामध्ये. हो. बरं हो. त्या आंदोलनातून कोणी सुटला नाही. शेड्यूल कास्टचा पोरगा कोणी सुटला नाही. बरं हो. असं ते म्हणजे जातव्यापी आंदोलन नव्हतं, ते जात सोडून आंदोलन झालं. त्या आंदोलनामुळेच आपली ही स्वातंत्र्याची चळवळ बरं हो उद्याला आली आणि मोठी झाली. त्या काळामध्ये सर नागपूरमध्ये जसे एल एन हरदास, बाबू आवळे, सखाराम मेश्राम गुरु होते आणि आपले किसन फागूजी बनसोड, अशी फार मोठमोठी सामाजिक चळवळीतील मंडळी होती. नारा शेंडे, रावसाहेब ठवरे, हे दलित समाजाच्या उत्थानासाठी लढणारी ही त्या काळातली फार मोठी सामाजिक नेतृत्व करणारी माणसं होती. तर यांच्यासोबत तुमचा कसा काही संपर्क आला आणि काय अनुभव? माझा संबंध फक्त ठवरेचे आला. बरोबर. रावसाहेब ठवरे यांच्याशी तुमचा संबंध आला? कारण ठवरे हा नुसताच चळवळी करणार नव्हता, पण शेळुकर लोकांच्यासाठी झडणारा होता. बरं हो. आणि त्याच्यामुळे एक त्या माणसामुळे आमचा मला जिव्हाळा होता. बरं हो. म्हणून माझं जास्त संबंध नाही, परंतु ही नावं मात्र आम्ही
म्हणून ते सकाराम मिश्रा, हो, सकाराम मिश्रा दादा, तो किसन बनसोड, किसन किसन बनसोड, नारा शिंदे, नारा शिंदे हे आताचे, नंतरचे आहेत ते. ते हे नावाशी आमचा संबंध आला, त्याच्यामुळे या नावाचा आम्हाला उपयोग झाला. चोखापडा हॉस्टेल नागपूरचा, बरं, हो पहिलं चोखापडा हॉस्टेल. हो, या चोखापडा हॉस्टेलमध्ये आम्हाला राहायला मिळालं, जेवायला खायला मिळालं. या चोखापडा ह्या हॉस्टेलने अनेक शिक्षित लोकांना पुढे आणलं. बरोबर, चोखामेळा हॉस्टेलचं फार मोठं योगदान आहे. समजलं. या चोखामेळा हॉस्टेलमुळे एक पिढी निर्माण झाली. म्हणजे हॉस्टेलमुळे तुमचं शैक्षणिक व्यक्तिमत्व आणि सामाजिक व्यक्तिमत्व असे दोन्ही व्यक्तिमत्व सोबतच हे वर आलेत. सर, आपण जसं 1957 साली इतिहासाचे प्राध्यापक म्हणून तत्कालीन नागपूर महाविद्यालय, ज्याला आम्ही जुने मॉरिस कॉलेज म्हणून ओळखतो आणि आता त्याला वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था म्हणूनच बोललं जातं. तर 1957 साली एका स्पृश्य समाजामधील एखादी व्यक्ती एक प्राध्यापक म्हणून रुजू होणे एक फार मोठी गोष्ट होती. तर हे इथपर्यंतचं जे तुमची जी धडपड आहे प्राध्यापकापर्यंतची, ती तुम्ही त्या ध्येयापर्यंत नेमके कसे पोहोचलेत? आता काय, शिक्षण घेतल्यानंतर शिकण्याचं पर्यवेक्षण नोकरी हेच असतं. बरं, हो. ती नोकरी मिळाल्याशिवाय माणसाचं शिक्षण पूर्ण होत नव्हते असा त्याकडचा समज होता. तो खरा होता. बरं, हो. पण आम्हाला नोकरी मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागले. आणि तो नोकरी मिळाल्यानंतर आम्हाला जीवनात साफल्य झालं असं वाटत. अगदी बरोबर. आणि आजही ती स्थिती आहे. आजही ती स्थिती आहे. आजही एखादा नोकरी नाही मिळाली, अरे इतका शिकून काय करायचं, आणि मिळाली शेवटी काय नोकरीच नाही असं ते पाहिलं त्याचं. त्या कालखंडामध्ये सर 1946-47 जो कालखंड आहे, तर 46 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी CP अँड बेरार डिप्रेस्ड क्लासेस स्टुडंट फेडरेशन स्थापन केलं होतं आणि त्याचे तुम्ही त्या कालखंडामध्ये काम करत होते, आहे की नाही? सरचिटणीस होते तुम्ही या संपूर्ण नागपूर विभागाचे. तो जो प्रसंग आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती ती धुरा दिली की इकडे तुम्ही विद्यार्थ्यांचं नेतृत्व करा, हा नेतृत्व गुण तुमच्याकडे त्या ठिकाणी पाहून धुरा वगैरे दिली नाही, अचानक झालं. बरं, कसं नेमकं कसं? म्हणजे असं की विद्यार्थी फेडरेशनमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याचं नेतृत्व करावं असं आमच्यातले काही लोकांनीच सांगितलं, करावं तुम्ही हुशार तर थोडंसं लोकांना मार्गदर्शन चांगलं करावं असं. तो 42चा काळ होता. आणि जसं स्टुडंट फेडरेशनचं नेतृत्व तसं यांचं 42 नेतृत्वात त्यावेळी आलं ना. आणि माझ्याकडे नाही, पण 42 आंदोलन 42 आंदोलनाला गेले. त्या आंदोलनामध्ये बऱ्याचशा गोष्टी करायला लागल्या. तिथे एक तुम्हाला पत्र आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून की जोगेंद्रनाथ मंडळाचं तर त्यावेळेस ते अधिवेशन होतं ना तुमचं, या विद्यार्थी स्टुडंट फेडरेशनचं अधिवेशन होतं ना ते 42. तर ते पत्र तुमच्या आज सारसंग्रही आहे? नाही आहे. बर, ते गेलं, लोकांनी घेऊन गेले. परंतु ते पत्र तुमच्या नावाने आलं होतं? माझ्या नावानं आलं होतं हे गोष्ट समाज, परंतु माझ्याकडे लोकांनी ठेवलं नाही. त्यावेळेस माझं वयही नव्हतं काही गोष्टी टाकून ठेवाव्या, ह्या भविष्यासाठी आपल्याला उपयोगी पडतील. आम्हाला कळलंच नाही ना. हे पत्र नंतर बाबासाहेबांनी पाठवलं. बाबासाहेबांनी पाठवलं
ते राखून ठेवलं पाहिजे, हां 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 अशी कल्पनाच होती. हां. हा कल्पनेचा भाग आहे. आणखी एक इथं एक प्रश्न निर्माण होतो सर, की जसं आज आपण ज्यावेळेस विद्यापीठ स्तरावरती जातो तर ज्यावेळेस विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या निवडणुका लागतात, अनेक राजकारण आपल्याला दिसतात. आमची निवडणूक झाली तर सरांनाही तसा एक अनुभव आलाय की गटबाजीचं राजकारण तिथं झालं होतं, त्यावेळी झालं, आहे की नाही? त्यावेळी झालं ना राजकारण. हां मी त्या राजकारणाचा एक हिस्सा होता. हां राजकारणाचा हिस्सा होतो मी, समज. कारण ती निवडणूक जी झाली ती महत्त्वाची निवडणूक होती हां आणि मोठमोठे लोक निवडणुकीला उभे झालेले होते. अशी ती निवडणूक होती. सर एक प्रश्न आहे की हा जो काळ आहे 42चा, ज्या काळामध्ये आपण CPN विरार स्टुडंट फेडरेशनचं एक विद्यार्थ्यांचं फार मोठं अधिवेशन कस्तुरचंद पार्क या ठिकाणी भरवलं होतं आणि या अधिवेशनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित राहावं असं निमंत्रण पण आपण दिलं होतं. परंतु अनेक सामाजिक कार्यामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही आणि त्यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू माननीय श्री दोगेंद्रनाथजी मंडल यांना त्यांनी पाठवलं होतं आणि त्या संदर्भात तुम्हाला पत्रसुद्धा त्यांनी दिलं होतं. हे एकूणच तुम्ही या दलितोद्धाराच्या चळवळीमध्ये त्या 42च्या कालखंडामध्ये सक्रिय होते. तर नागपूरची जी चळवळ आहे, दलित चळवळ, या चळवळीच्या संदर्भातला जो अनुभव आहे, म्हणजे ज्या चळवळीत तुम्ही होते किंवा जे तुम्हाला जी चळवळ तुम्ही पाहिली, असे कोणकोणते लोक त्यावेळेस नागपुरात ही चळवळ पुढे रेटत होते? त्यामध्ये पहिला माणूस होता सखाराम मेश्राम. सखाराम मेश्राम हे आरमोरीचे, हे मुख्य. नंतर होते, नंतर बरीचशी नाव येत त्याच्यात, पण हा मुख्य माणूस होता. त्याच्यामुळे त्याचं नाव पहिल्यांदा आमच्या तोंडाला येते. हिंगणघाटचं एक होतं, त्याचं काय नाव लक्षात नाही. हिंगणघाटचा एक विद्यार्थी होता. अशी बरीचशी नावं होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सखाराम मेश्रामबरोबर इतर जरी असले तरी या सखाराम मेश्रामने बरंच आपल्या समाजासाठी काम केलं आहे. म्हणजे लोकांना जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. हे जागृतीचं काम सगळ्यात महत्त्वाचं काम त्याच्या हातून झालं आणि म्हणून सखाराम मेश्रामचं नाव घेतलं जातं, त्याच्यामुळे त्याचं नाव घेतलं जातं. आम्ही त्याच्याबरोबर चोखोबाड हॉस्टेलमध्ये असताना आम्ही त्याच्याबरोबर मुवमेंटमध्ये आम्ही होतो त्याच्यामध्ये. म्हणजे सखाराम मेश्राम यांनी दलित चळवळीचं त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने नेतृत्व केलं. खऱ्या अर्थाने नेतृत्व केलं आणि त्या सखाराम मेश्रामच्या मुळे चोखावाडा हॉस्टेलमध्ये एकदा संप झाला. चोखामेळा हॉस्टेलमधून ही मुवमेंट सुरू झाली. टाकतो चोखावाडा हॉस्टेलमध्ये एकदा जेवायला नाही मिळालं आम्हाला लोकांना. कारण ते हॉस्टेल गव्हर्नमेंट चालवत होतं आणि गव्हर्नमेंट चालवत असल्यामुळे त्या एक दिवस उपवास टाकला. आवाज थोडा. गव्हर्नमेंट हॉस्टेल असल्यामुळे त्या हॉस्टेलमध्ये शेवटच्या लोकांना फुकट जेवायला मिळत नसेल. त्या हॉस्टेलमध्ये आम्हाला जेवायला मिळालं. एक दिवशी जेवायला नाही मिळालं. मेहता नावाचा सुपरिटेंडेंट होता, हॉस्टेल सुपरिटेंडेंट. समजा त्या मेहता काय करायचा, आम्हाला दूध द्यायचा फुकट. त्याच्याकडे गाई ढोरं होते, फुकट दूध द्यायचा. ते या मेहता एक दिवशी झालाच तर चूक. या मेहता दूध नाही, एकदा दूध नाही दिल्यामुळे मग विद्यार्थी लोक चिडले.
आणि उपवास केला. विद्यार्थ्यांनी उपवास केला. पण तो उपवास काही चालला नाही असा दिवस. तो लवकर विद्यार्थ्यांनी लवकर तो सोडून दिला आणि हे केलं. पण त्या उपवासामुळे एक प्रकारे महात्मा गांधीच्या चळवळीची ते 42 होत होतं. महात्मा गांधीची चळवळ होती. आम्हाला त्याचं काहीच देणं घेणं काहीच नव्हतं. पण महात्मा गांधीचं नाव त्यावेळेला आम्हाला कळलं. त्या चळवळीच्या मुळे महात्मा गांधीचं, या महात्मा गांधीमुळे देशाला जो एक धडा मिळाला किंवा देशाला जे काही मिळालं ते त्या चळवळीचंही लोन आहे. बरोबर. लोकांना माहीत नाही, पण त्या चळवळीचंही लोन महात्मा गांधीच्या चळवळीला मिळालेलं आहे. एवढी ती चळवळ ताकदवार होती. ताकदवार होती. आम्ही विद्यार्थी, आम्हाला काय ते काय आमच्या मनामध्ये काहीच नव्हतं. महात्मा गांधी काय नव्हतं, कोण काय. परंतु महात्मा गांधीच्या चळवळीला थोडाफार तरी धक्का आमच्या त्या चळवळीमुळे लागला आणि थोडंफार तरी चळवळ पुढे नेण्यामध्ये आम्ही शेवटचे लोक पुढे गेलो. एवढं माझं खरं होतं. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्येही तुमच्या त्यावेळेस हो योगदान होतं विद्यार्थ्यांचं. विद्यार्थ्याचं योगदान, तो प्रभावच पडला एकंदरीत सगळा त्याच्यामध्ये. चळवळीचं समग्र चळवळीचं वातावरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ उभी केली आणि त्याचा लोन संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर पसरला. तर आपण या चोखामेळा हॉस्टेलमध्ये शिकत असताना सखाराम मेश्राम, तुम्ही, अनेक मंडळी होती. तर या चळवळीचा, इथल्या चळवळीवर, नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा काय प्रभाव होता तुमच्यावर? तसा म्हटलं तर होता, तसा म्हटलंच नव्हता. बरोबर. महात्मा गांधी चोखामेळा हॉस्टेलमध्ये आले. बरोबर. काय गोष्ट आणि चोखामेळा हॉस्टेलची ती चळवळ होती शेलुकाची. ती शेलुकाची चळवळ पुढे रेटली गेली नाही त्या दंग्यामुळं. कारण त्या महात्मा गांधीचा कार्यक्रम चोखामेळा हॉस्टेलमध्ये ठेवला गेला होता. बरं. आणि महात्मा गांधीला आणण्यासाठी स्पेशल ट्रेन आली. त्या ट्रेनमध्ये महात्मा गांधी येणार होते आणि महात्मा गांधीच्या नाक्यावर, तो नाका आहे ना, रेल्वे नाका, त्या रेल्वे नाक्यावर महात्मा गांधी उतरून ते हॉस्टेलमध्ये येते ना, हे हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये थांबणार होते ते. महात्मा गांधी आले. मग ही गोष्ट काँग्रेसच्या लोकांना माहीत झाली की महात्मा गांधी येणार आहे म्हणून. काटोलला महात्मा गांधी उतरणार होते. आणि तिथून गाडीने येणार होते. म्हणून लोक काय त्या गाडी त्या फाटकावर उभे होते. ते फाटक आहे ना रेल्वेचा, त्या फाटकावर लोक उभे होते. समजा महात्मा गांधीला पाहिलंय. हे 1947 आणि 48 मध्ये, 47 साली बाबासाहेबांनी 2 ग्रंथ लिहिले. एक पहिला ग्रंथ म्हणजे शूद्र कोण होते आणि 1948ला अस्पृश्य कोण होते आणि ते का झाले, असे 2 ग्रंथ त्या ठिकाणी प्रकाशित झाले होते. शूद्र कोण होतं नंतरच आहे. हा. अस्पृश्य कोण होते, अस्पृश्यता आणि तिचे मूळ, हा पहिला ग्रंथ. हे 2 ग्रंथ प्रकाशित झाले. तुम्ही ते वाचले. हो. आणि एकंदरीत त्या काळामध्ये तुमच्यावरती त्याच्यावर प्रभावही झाला. हो.
तर ह्या ग्रंथासंबंधी आणि आता आपला जो काही शूद्र नंतर तुम्ही आपला हा डिलीटसाठी त्याला सन्मान मिळालेला आहे, तो ग्रंथही प्रकाशित झाला. हो. तर काय नेमका अनुभव सांगसाल त्या आणि ह्या संदर्भामध्ये? असं आहे, त्या काळची पहिली गोष्ट ही त्या काळची मनोवृत्ती आमची जी होती ती मनोवृत्ती चांगलं महत्त्वाचं आहे. शेडूकास कोण होते हा पहिला जो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला, समज तो ज्या काळात लिहिला त्या काळामध्ये शेडूकासबद्दल जो तीव्रता होती बाबासाहेबांच्या मनामध्ये आणि इतरांच्या मनामध्ये, ती काय फारशी राहिली नाही नंतरच्या काळामध्ये. परंतु त्या तीव्रतेमुळे शेडूकास वर्गाबद्दल जरी लोक वेगळ्या तऱ्हेने बोलत असले, पाहत असले, तरी परंतु शेडूकासबद्दल एक प्रकारची नवीन विचार ते लोकांच्या मनात निर्माण झाला होता. म्हणजे शेडूकास हे नुसते शेडूकास आहेत, महारी आहेत असं नव्हतं माणूस, पण नवीन विचार निर्माण झाला होता. आणि या समाजाला पुढे आणण्याचं काम झालं पाहिजे, यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे असं गांधी सगळ्यांना वाटत होतं त्या कालखंडामध्ये. सगळ्यांना वाटत, बरोबर आहे, वाटत असं एकंदर आहे. आठवण जातात. हो हो हो. इन्कम घ्या, पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही ह्या काय म्हणून त्याला मुलाखत, ही जी मुलाखत घेतली, या मुलाखती कारण मी मुलाखत कधी कोणाला देते नाही. तुम्ही आता आमचे लोक आहात, तुम्हाला वाटलं मुलाखत द्यावं, म्हटलं देऊन टाका. त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका आहेत माझ्या मुलाखतीमध्ये. काही गोष्टी आठवतात, बरोबर आहे, बरोबर आहे, काही गोष्टी आठवत नाही. 98व्या वर्षामध्ये तुम्ही हे सगळं अनुभव, त्यामुळे ही मुलाखत परिपूर्ण आहे असं समजू नका. तुम्ही जी ही मुलाखत दिली, खरं तर हा एक तुमचा अनुभवाची फार मोठी शिदोरी खरं आमच्यासाठी. म्हणजे सरांनी गांधी पाहिले नाहीत, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाहीत, हे आमचं क्षेत्र म्हणजे ते ठिकाणी नाही, परंतु तुमच्याकडून आम्हाला समजतायत, काही काही गोष्टी समजतात ज्या तुम्ही प्रत्यक्ष रीतीने अनुभवल्या. आणि हीच अनुभवाची शिदोरी एक नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस नवीन पिढी शिकायला येते तर त्यांना ही अनुभव शिदोरी खऱ्या अर्थाने महत्त्वाची असते. आणि आत्तापर्यंत आज आपण जसं पाहिलं की 1924 म्हणजे साहेबांचा जन्म 1924चा सर, आणि त्यानंतर जे काही त्यांचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षणापर्यंत साहेब आले. म्हणजे 1950-51 पर्यंत हा जो काही 25 वर्षाचा कालखंड आहे, म्हणजे 25 वर्षामध्येच जी काही डॉक्टर तुवी गेडाम साहेबांनी जी काही कामगिरी केलेली आहे त्याची नेमकंच आता पावलं पडायला लागलेली आहेत. हा इतिहासाचा जर मागोवा आपण जर घेतला तर हा एक त्यांचा संघर्ष जो आहे तो आंदोलनामधला असेल, स्टुडंट कास्ट फेडरेशनमधला असेल किंवा इतरत्र स्वतंत्र चळवळ असेल, ह्या सगळ्याचमध्ये साहेबांचा त्या ठिकाणी सहभाग राहिलेला आहे. आणि तो त्यांनी आज आपल्याला यथार्थपणे आपलं मनमोकळे पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. 1924 ते 1950 या कालावधीपर्यंत आपण येऊन थांबलेलो आहोत. आमचे सन्मित्र डॉक्टर राष्ट्रपालजी मेश्राम सर आणि आज ज्यांची आपण मुलाखत घेतली ते डॉक्टर सन्माननीय तुवी गेडाम साहेब, आणि या ठिकाणी उपस्थित हे सर्व संयोजन करणारे आमचे राजकुमारजी शेंडे सर, तसेच डॉक्टर साहेबांचे चिरंजीव कल्याण शिक्षण संस्थेचे सरचिटणीस श्री उन्मेशजी गेडाम सर, हे आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. अतिशय चांगल्या पद्धतीने साहेबांनी आम्हाला मुलाखत दिली. आजचा हा एक याच्यामधला पहिला भाग या ठिकाणी संपला असं आम्ही सांगतो. आणि या ठिकाणी पुन्हा काही दुसरा भाग येणार आहे नंतर कारण हा पूर्वार्धच झाला ना, का बराच इतिहास तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. कारण आज हे रेकॉर्डिंग होती, उद्यासाठी कामाला